सर्वात आधी तर तुमचं नूतन वर्षामध्ये खूप खूप स्वागत. हॅपी न्यू इयर. तर आता बघा नवीन वर्ष झालं आहे सुरू. थंडीचे दिवस तर सुरूच आहे. त्याच्यानंतर म्हटल्यानंतर असं वाटतं सायंकाळी की काहीतरी टेस्टी बनवून खावं. काही भाज्या अशा असतात की अवॉइड केल्या जातात, घरात कोणाला आवडत नाही. त्याच भाजीमधनं मी एक पदार्थ हा बनवलेला आहे, तुम्हालाही खूप आवडेल बघा. आणि ही भाजी थंडीच्या दिवसामध्ये इतकी पौष्टिक असते ना की विचारू नका. बघा मी आता 4 चमचे तेल टाकलं आणि अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकले, तसंच अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट टाकली. तुम्ही 2 कळ्या लसूण आणि आलं घ्या. 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याची पण मी पेस्ट करून घेतली. त्याच्यात थोडा कढीपत्ता टाका, थोडा कोथिंबीर टाका आणि चिली फ्लेक्स असेल तर टाका, नाही तर कोरडी मिरची घेऊन त्याला मिक्सरमधून बारीक करा. थोडंसं दिसायला छान दिसतं म्हणून मी टाकते, दुसरं काही कारण नाही आहे. अर्धा चमचा मी हळद टाकलेला आहे, 1 चमचा मी तिखट टाकलेलं आहे, तसंच मीठ प्रमाणानुसार आणि धणे जिरे पावडर थोडी टाकलेली आहे. बघा पाणी टाकते 3 वाट्या. ज्या वाटीने मी बेसन घेणार आहे त्याच वाटीने मी पाणी भरलेलं आहे. 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे बघा व्यवस्थित. आणि त्याला मी उकळायला ठेवते. तोपर्यंत दुसरी तयारी म्हणजे अशी आहे, मीठ प्रमाणानुसार टाकायचं आहे, चवीनुसार. थोडं गोड टाकायचं टाका, नाहीतर नका टाकू, मी नाही टाकलेलं आहे. आता मी शेपूची भाजी घेतलेली आहे, तिला व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घेतली, त्याच्यानंतर बारीक कापून घेतली, अगदी बारीक म्हणजे बारीक बघा अशी छान. आणि आता ते उकळायला ठेवते आहे. तसंच थोडे अर्धी वाटी तीळ याच्यामध्ये टाकले, शेकलेले तीळ आहे, कच्चे तीळ नाही आहे. अर्धी वाटी वाचून ठेवलेले आहेत, ते नंतर कामास येईल म्हणून. आता मी त्याच्यामध्ये हे सर्व टाकलं. आता बेसन मी जवळजवळ असं एक वाटी करून मिक्स करते. जेवढं बसेल तेवढं बेसन बसवायचं आहे. 3 वाट्या तर आरामशीर बेसन बसून जाते. त्याच्यानंतर मी अर्धी वाटी जाड बेसन येतं ना, ते वापरलेलं आहे. जर तुमच्याकडे ते नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही ते नाही वापरलं तरी चालेल. 2 चमचे तांदूळाचं पीठ टाका, तर ते त्या याच्यामध्ये कुरकुरीतपणा चांगला येतो बघा. आता मी व्यवस्थित फेटून घेते पूर्णपणे, जितकं बसेल तितकं टाकते. 2.5 वाट्या टाकून झालं, आणखी अर्धी वाटी टाकणार आहे त्याच्यामध्ये बघा. टाकलं आणि थोडं जाड पीठ घेतलेलं आहे बेसनाचं, ते पण 4 ते 5 चमचे, अर्धी वाटी छोट्या वाटीने, जास्त नाही घेतलेलं आहे बघा. आता व्यवस्थित होऊ देते आणि तेल थोडंसं 4 चमचे आणखी सोडायचं आहे, कारण ते भांड्याला जास्त चिपकू नये, व्यवस्थित वाफेवर होऊन यावं म्हणून. 4 चमचे किंवा 2 चमचे छोट्या चमच्याने मी अंदाजन टाकलं आहे, मी तुम्हाला सांगते. तर बघा आता मी याच्यावर झाकण ठेवून याला थोडंसं 5 मिनटं होऊ देते, वाफ येऊ देते. 5 मिनटं ठेवणार आहे फक्त, झाकण ठेवते आणि वाफ येऊ देते, कारण उकळतं पाणी होतं त्याच्यामध्ये, आधीच मी फेटून घेतलेलं आहे. आता बघा मी हे पूर्ण तीळ असे टाकून ठेवते या ताटलीमध्ये. त्याचं कारण आहे, आता बघा व्यवस्थित झालेलं आहे, एकदम मस्त घट्ट तयार झालेलं आहे. आता याला मी एका पॅनमध्ये काढून घेते. आधी चेक करते व्यवस्थित की शिजलं की नाही, म्हणून शिजूनच जातं इतक्या वेळात, तर आरामशी शिजतं. तर बघा छान झालेलं आहे तयार. आता मी याला एका भांड्यात काढून घेते. त्या भांड्याला मी थोडं किंचित तेल लावलेलं आहे, जास्त नाही लावलेलं आहे, अगदी किंचित लावलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काढून घेते, कारण त्याच्यात मला छान मळून घ्यायचं आहे. नंतर मी याला थापायला घेणार आहे. तर बघा आधी वाफ निघू देते, कारण हाताला चटका पण लागू शकतो, म्हणून थोडी वाफ निघू देते. थंड झालं की घेते आहे मळायला. आता मळून झालं म्हणून मी थापायला घेते, थापून घेते. ते तीळ जे पसरवले होते त्याच्यावरच मी टाकते आहे आणि व्यवस्थित थापून घेते, हाताने थापून घेते. तुम्ही पाहिजे तर चटका लागत असेल तर वाटीला तेल लागूनही पसरू शकता, ते तुमची इच्छा आहे. बघा आता मी कट करून दाखवते तुम्हाला, किती छान व्यवस्थित शिजून गेलेलं आहे, तयार झालेलं आहे, अगदी छान झालेलं आहे. याच्या पुढे आता मी तेल गरम, त्याचं कारण आहे, तेल गरम करून याच्यामध्ये तळायचं कारण आहे की तुम्ही अशा 8 दिवस टिकतात ह्या वड्या, यांना काही होत नाही. आणि समजा अशा नशा वड्या काढल्या तीळ न लावता, तुम्ही साईडला रस्सा केला तर तुमची छान पाठवडीसारखी भाजी पण. आणि जर ऑइली नाही खायचं आहे तर डायरेक्ट तुम्ही याला खाऊ शकता, खूप छान लागतात. पण तळल्यावर तुमच्या इतक्या कुरकुरीत होऊन जातात ना, 8 दिवस तर नक्की टिकतात, काही होत नाही याला. तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणा की मुलांच्या टिफिनमध्ये दिले वड्या तर टेस्टीच असतात आणि सगळ्यांनाच आवडण्यासारखा पदार्थ, कारण याच्यामध्ये कळतच नाही की ही भाजी वापरली आहे. न आवडणारा पण आवडीने खाईल याची गॅरंटी आहे. खूप छान लागते, तुम्ही नक्की बनवा, कारण ह्या भाजीचा उपयोग करणं फार शरीरासाठी पण फार फायद्याचं आहे. कारण या भाजीमुळे आपल्या शरीरात जर वात असेल तो निघतो असं म्हणतात, आणि डोळ्याचं तेज पण वाढतं, डोळ्यासाठी पण खूप फायदेकारक आहे. नक्की बनवा आणि मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर भेटूया पुन्हा. थँक्यू सो मच.